त्याला गती द्यायची असेल तर शिंदे साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखाली या सत्तेमध्ये असावं असं आमची इच्छा आहे. शिवसेनेला मिळालं असतं तर शिवसेना कधी फुटली नसती. काय मिळालं असतं काय मिळालं नसतं ही गेलेली गोष्ट आहे, भूतकाळ आहे. आता तुम्हाला विरोधी पक्षनेताही मिळत नाही, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून आता काय झालं असतं, मग 2 वर्ष घरात बसले नसते तरी सुद्धा तुम्ही चाललं असतं. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेले नसते तरी फूट झाली नसती. हे जर तरला राजकारणामध्ये कवडीची किंमत नसते. निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यात असली पाहिजे आणि ती क्षमता आमच्या दाढीवाल्यामध्ये आहे. याची पुन्हा पुन्हा त्यांना जाणीव करून दिली पाहिजे. असं म्हणतात अमोल मिटकरी, त्यांच्या स्टेटमेंटकडे कसं पाहतात? अमोल मिटकरी हे राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत. त्यांनी कदाचित देवेंद्र फडणवीस बरोबर खाते वाटपाबद्दल चर्चा केली असावी. कोणते खाते कोणाला जाणार आहे त्यांना माहिती असावी, म्हणून त्यांनी केलेले ते विधान आहे. त्यांच्या विधानाला कदाचित राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याचा पाठिंबा असेल. पाटलांबद्दल पण बोलले. जरांगे परत एकदा सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याच्या तयारी दिसत आहेत. ज्या ठिकाणी तुमचा शपथविधी पार पडतोय त्याच आझाद मैदानावरती ते आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न की पक्षाचं म्हणण्यापेक्षा त्यांच्या संघटनेचा प्रश्न आहे. एक आंदोलन एक समाजासाठी त्यांनी उभं केलं होतं. ते आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मला वाटतं पुढची दिशा म्हणून ते आंदोलन करण्याच्या तयारीत जर असतील तर हा त्यांचा आपसात त्यांच्या पक्षाचा म्हणण्यापेक्षा त्यांच्या संघटनेचा तो निर्णय आहे. आणि मला त्याला विरोध करण्याचं काही कारण पण नाही. पाठिंबा द्यायचा होता शिंदेना. ही विधान अडचणीची शिवसेनेसाठी नाही. गोगावाल्यांनी जे काही स्टेटमेंट केलेले आहेत त्यांचा असा समज होता की शिंदे साहेब सत्तेतच राहणार नाही असावं ही आमची सुद्धा इच्छा आहे असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे. आणि यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे. संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलंय त्याला सुद्धा त्यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना गृहमंत्रीपद स्वतःकडे ठेवायला हवं होतं, ते नव्हतं म्हणून मग या सरकार पडलं असं संजय राऊतांनी म्हणताच आता त्यावर शिरसाट यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर येतेय. जर तरला राजकारणात किंमत नसते असा खोचक टोला त्यांनी लगावलाय.